इथेच घुमली युद्धाची आरोळी, इथेच उलटले पेचावर डावपेच, इथेच झाली होती ऐतिहासिक लढाई. जावळीच्या निर्भीड अरण्यात राज करणारा, शिवछत्रपतींच्या पराक्रमाला आपल्या अंगाखांद्यावर मिरवणारा थोर सेनापती किल्ले प्रतापगड. किल्ले प्रतापगड म्हणजे मराठ्यांच्या देदीप्यमान इतिहासातील एक सुवर्ण पानच. स्वराज्याच्या सामर्थ्यांचा आणि शिवपराक्रमांचा साक्षीदार. महाबळेश्वरांच्या जटांत आणि पारघाटांच्या ओटात शिवरायांनी बांधलेला बुलंद किल्ला म्हणजे प्रतापगड. रविवारी पहाटे लवकरच वाई सोडली आणि महाबळेश्वराकडेच कूच केली. कृष्णामाईची लाडकी वाई साखर झोपत होती. पसरणी घाटातून वळणावळणाचा रस्ता व रस्त्यावर प्रवास करताना कुठल्याही शिवभक्तांच्या नकळत तोंडातून आपसुकच काही शब्द बाहेर पडतात. जी शुद्धी हृदयाची रामदास शिर डुलवी, जी बुद्धी पाच शहास शत्रूच्या झुलवी, जी युक्ती कूटनीतींत खलासी बुडवी, जी शक्ती बलोनतास पदतले तुडवी. प्रतापगड पुण्यापासून 150 किलोमीटर तर साताऱ्यापासून 87 किलोमीटरवर आहे. तर आज आपण जात आहोत महाबळेश्वरच्या जटात असलेल्या, रणतुंडीच्या घाटात असलेल्या आणि आंबेनळीच्या ओटात असलेल्या शिवप्रतापगडावर म्हणजे प्रतापगडावरती. तर आता सकाळचे 6:45 झालेले आहेत आणि सूर्योदयाची वेळ झालेली आहे. या पूर्व बाजूने सूर्योदय होणार आहे आणि पश्चिम बाजूला गड आहे. तर आज माझ्यासोबत आहे पार्थवीश आणि बिहाइंड द कॅमेरा आहे आपला नेहमीचा स्वप्नील दादा. तर आम्ही असे तिघं प्रतापगडावरती जाणार आहोत. आज आपण प्रतापगड बघून परत तिथलं शिवकालीन खेडेगाव बघणार आहोत. हा व्हिडिओ 2 भागात येईल. प्रतापगड पार्ट 1 म्हणजे प्रतापगडचा वेगळा व्हिडिओ होईल आणि शिवकालीन खेडेगाव हा एक व्हिडिओ वेगळा येईल. तर दोन्ही व्हिडिओ नक्की बघा. तर आता आपण जाऊयात प्रतापगडावरती. जसजसे आपण पुढे जाऊ तसे गडाचा मुख्य शिवप्रताप आणि यशवंत बुरुज नजरेस पडण्यास सुरुवात होते. 2021च्या पावसाळ्यात या भागात मोठी ढगफुटी झाल्यामुळे मोठे नुकसान झालं. गडावर जाणाऱ्या रस्त्याचं बरंचसं नुकसान झाल्याचं आपल्याला नजरेस पडतं. याच मार्गावर आपल्याला शिवकालीन खेडेगाव आणि 4-5 हॉटेल लागतात. प्रतापगड बांधताना महाराजांनी विशेष लक्ष दिलं होतं. येथील नदीच्या परिसरातील प्रदेशाचे संरक्षण करता यावं आणि घाट मार्गावरून होणाऱ्या व्यापारावर नियंत्रण असावं, हा मुख्य उद्देश समोर ठेवून गडाची उभारणी करण्यात आली. गडाच्या जवळ गेल्यानंतर 200-300 मीटर अंतराच्या अलीकडे अफजलखानाची कबर आपल्या डाव्या हाताला लागते. गेली काही वर्षापासून येथे प्रवेश बंद केला आहे. प्रतापगडावर आजही महाराजांनी घालून दिलेले नियम पाळले जातात. तर मित्रांनो, मी आता उभा आहे शिवप्रताप बुरुजाखाली, जे ह्या गडाचं मुख्य आकर्षण आणि टेहाणे बुरुज आहे. हा या ठिकाणी बघा ढासळायला दिसतोय. हा पूर्णपणे इथली तटबंदी ढासळलेली आहे. जय जिजाऊ जय शिवराय. मित्रांनो, आता आपण शिवप्रताप आता आपल्या लाडक्या प्रतापगडाच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत. डाव्या बाजूला भिंतीत लपलेला आपल्याला मुख्य दरवाजा दिसतोय. जो त्या साईडनं जर आलं तर आपल्याला मुख्य दरवाजा कुठल्या बाजूला हे समजून येत नाही. ज्यावेळेस आपण ह्या बाजूला येतो त्यावेळेस 2 भिंतीच्या मध्ये आपल्याला गॅप दिसतो आणि मग नंतर लक्षात येतं की त्या बाजूला त्या ठिकाणी दरवाजा आहे. जर शत्रू त्या साईडनं असेल तर गडाचा दरवाजा कुठं आहे हे लवकर समजून येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे हा 1975 साली हा रोड बनवला. त्यावेळेस पहिले तर काही रोड नव्हता. जरी खालची वाट बघितली तुम्ही, ही जी वाट आहे, तर ही जावळी खोऱ्यातून रायगडला जाण्यासाठी 65 किलोमीटर अंतराची ही वाट आहे. ही शिवकालीन वाट आहे. आज मी आपल्याला प्रतापगड टू रायगड ज्यावेळेस आपण ट्रेक करतो त्यावेळेस त्या वाटेनं आपण जातो. ही जी आरती दिसते ही त्या काळाची गुहा आहे. ही आता काय झालं, रोड बनवल्यामुळे ही झाकली गेली पूर्ण आरती. पहिलं या ठिकाणी एक मोठी गुहा होती. त्यात ज्यावेळेस शिवाजी महाराज अफजलखानाला भेटायला गेले होते त्यावेळेस इथं 40 मावळे लपून ठेवले होते आणि पुढे महाराज गेले होते. बहिजी नाईक आणि 40 मावळे या ठिकाणी दलाल देऊन बसले होते. आणि इथून जर सरळ बघितलं तर आपल्याला त्या अफजल्याचं थडगं दिसतं. त्या ठिकाणी त्याचं फक्त धड इथं आहे पुरलेलं.
ह्याचं शिर आपल्याला माहिती आहे राजगडाच्या मुख्य दरवाजाशी खाली महाराजांनी पुरलेला आहे का. तर आता हा प्रतापगडचा प्रवास आपला सुरू झालेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या स्टोरी ऑन माउंटन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट्स जरूर करा. चलो. ज्यावेळी 1656ला महाराजांनी जावळी जिंकली त्यावेळेस जावळीच्या अभयारण्यात हा भोरप्याचा डोंगर महाराजांना दिसला आणि महाराजांसोबत मोरोपंत पिंगळे होते, जी स्वराज्याची पिशवी होती. महाराजांनी मोरोपंतला अशी आज्ञा दिली की ह्या भोरप्याच्या डोंगरावर शेला पागोटे चढवावं, ह्याच्या मस्तकी शेला पागोटे चढवावं, ह्या डोंगराला आकार द्यावा आणि गड जागता करावा. आरजोजी आणि गिरजोजी यादव हे जे भाऊ होते ह्या भावंडांना सोबत घेऊन हा गड बांधावा. हा पूर्ण गड महाराजांनी 2 वर्षात बांधून काढलेला आहे. आणि 2 वर्षानंतर आपल्याला माहिती आहे 59मध्ये अफजल खान या ठिकाणी आला आणि त्याला या ठिकाणी महाराजांनी मारला. असा हा प्रतापगडचा थोडा इतिहास आहे. तर हे आहे प्रतापगडचं गोमुखी महाद्वार. या ठिकाणाहून जर बघितलं तर हे दरवाजा वळवून युटर्नमध्ये वरती आणलेला आहे. हा डायरेक्ट वरती आणलेला नाही. आणि इथल्या पायऱ्या ही व्यूहरचना अशी आहे की ज्यावेळेस शत्रू ह्या बाजूने येईल त्यावेळेस या 2 बुरुजामधून आक्रमण करायचं आणि शत्रू जर दरवाजापाशी पोहोचला तर पुढे ह्या बुरुजावर जंग्या येतात बघा. ह्या जंग्या, ही एक जंग्या, ही अशा छोट्या छोट्या ह्या जंग्या येतात आणि इथं पहिली तोफ असायची. तोफ येऊन डायरेक्ट जसं ह्या दरवाजावर असतात येणाऱ्या शत्रूवरती. असं ह्या दरवाजाची रचना महाराजांनी केलेला आहे. असा दरवाजा आपल्याला रायगडवरती बघायला भेटेल. चल. आपण महादरवाजाच्या आतमध्ये आलं की आपल्याला उजव्या हाताला ही तोफ लागते. ही तोफ या ठिकाणी बसवली तर आपल्या डाव्या हाताला ही जी मशाल आहे ती मशाल आणून ही दगडी भांड या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि ही सैनिकाच्या राहण्यासाठी 2 दिवड्या आहेत ते ह्या साईडला महादरवाजाच्या आतमध्ये. पुढे आपण आता डायरेक्टली आधी शिवप्रताप बुरुज बघू. त्या बुरुजावरून मग आपण किल्ल्याच्या दुसऱ्या भागात. तर आपण महाराजांनी बांधलेल्या गडाचा नीट अभ्यास केला तर काही गोष्टी ज्या स्पष्टपणे ठळकपणे निदर्शन असतात तर त्या म्हणजे इथल्या महाराजांनी जास्तीत जास्त गडाची गोमुखी रचना केलेली आहे महाद्वाराची गडाच्या. तर ह्या जिथं डोंगर असा लंबाकृती आणि पसरट डोंगर नाही त्या ठिकाणी अशा माची बांधलेल्या आहेत. आता ही माची बघा तुम्ही साधारणतः बघू शकताय. तो बाले किल्ला आहे आणि ही 200 मीटरची माची या ठिकाणी दिसते आपल्याला. ही माची आपल्याला राजगडच्या संजीवनी सोहळा आणि तोरण्याच्या झुंजार माचीची आठवण करून देते या ठिकाणी. तर हे तुम्ही विस्तृत असे जावळीचं खोरं बघू शकताय. जावळीच्या खोऱ्यातून हा दिसणार मधुमकरंदगड. या ठिकाणी गाडी जात नाही त्या किल्ल्यावरती. त्या किल्ल्यावरती ट्रेकिंग करत 14 तास लागतात जायला. 16 किलोमीटर
लांब आहे तो किल्ला, अतिशय अवघड असा ट्रेक आहे तो. पडलेल्या पावसाचा डोंगराची दरड ढासळलेली आहे पूर्णपणे खाली आहे बघा. ही जर अजून ढासळली तर त्या तटबंदीला धोका आहे, ती तटबंदी पण ढासळू शकते. इथलं मधली बी एक तटबंदी ढासळलेली दिसते इथली, आपलं सॉरी इथलं डोंगर हे दरड ढासळलेली दिसते, लँडस्लायडिंग झालेली दिसते. या अशामुळे जास्त भिंतीचं नुकसान होतं गडाच्या. तर मेन दरवाजामधून आलं की समोर आपला टेहाणी बुरुज वॉच टावर दिसतो. त्या ठिकाणाहून जसं मुख्य दरवाजाने पाठीमागे यू टर्न घेतला की आपल्याला हा ठिकाणी हा बुरुज लागतो. हा एक टेहाणीचा बुरुज आहे. आणि विशेष म्हणजे असं आहे की या ठिकाणी महाराज घोडे थांबवत असत. या ठिकाणी तुतारे आणि नगाराच्या आणि ढोल ताशाच्या आवाजात या दरवाजाने महाराजांचं स्वागत करून महाराजाला या दरवाजाने गडावरती घेऊन गेले जात असत. हा गडाचा बाले दरवाजाला जाणारी वाट आहे. ही वाट सध्या बंद आहे. या ठिकाणी पायऱ्याचा रस्ता बनवलेला आहे. आपण थोडं पुढे जाऊन बघू की आतमध्ये काय काय कसं आहे ती वाट काय. या ठिकाणी आहे जबरदस्त बांधणी. आज ही त्या थाटामाटात उभा. या दरवाजावरती इकडे लेफ्ट साईड शरब आहेत. वरती कमळाची साध्या फुलाची डिझाईन केलेली आहे वरती दरवाजावरती. एक जंगी आहे या ठिकाणी. तर बघा आतमध्ये असा प्रवेश केला की असा दरवाजा आहे. जसा आपण दरवाजाच्या आतमध्ये येतो त्यावेळेस आतमध्ये आलं की डाव्या आणि उजव्या साईडला सैनिकासाठी राहुट्या दिसतात आपल्याला या ठिकाणी बनवलेल्या. ही वाट आहे अशीच कोरलेली. ही जी वाट आहे ही वाट जुनी वाट होती. ही वाट आता बंद झालेली आहे, बंद करण्यात आलेली आहे. तरी आपण आता दुसऱ्या वाटेनं आपण गडाच्या बालेकिल्ल्यावरती केदारेश्वर मंदिराकडे आपण जाऊ. असं म्हणलं जातं की राजगड हा राजांचा, प्रतापगड हा जिजाऊंचा. याचं कारण असं आहे की आऊसाहेबांची कुलदैवता भोसलेंची कुलस्वामिनी शिवछत्रपतींनी या ठिकाणी प्रतापगडावरती आणून ही स्थापना केलेली आहे. नेपाळहून गंडकाची मूर्ती म्हणजे गंडकाचा दगड आणून ती मूर्ती या ठिकाणी घडवलेली आहे. त्याचं कारण असं होतं की अफजल खाननं तुळजापूर भ्रष्ट केलं होतं आणि तुळजापूर हा एरिया आदिलशहाच्या ताब्यात होता. तर महाराजाला प्रत्येक वेळेस दर्शनासाठी तिकडे जाणं शक्य नव्हतं. म्हणून महाराजांनी मनोभावना देवीला प्रार्थना करून देवीची मनोभावने या ठिकाणी मूर्ती स्थापन केलेली आहे. आई जगदंबेची या ठिकाणी मंदिर आहे. त्या मंदिरात जाऊन आपण दर्शन घेणार आहोत. भवानी मातेच्या मंदिरात 5 तोफा पाहायला मिळतात. मंदिराच्या आतमध्ये महिषासुरमर्दिनीच्या रूपातील भवानी मातेची मूर्ती नेपाळमधील गंडकी नदीच्या काठावरील आणलेल्या खास शिळीमधून घडवलेली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात आपल्याला स्वराज्याच्या सरसेनापती हंबीरराव मोहितेंची तलवार पाहायला मिळते. स्वयंभू केदारेश्वर मंदिर. ज्यावेळेस हा किल्ला बांधायला सुरुवात केली त्यावेळेस मोरोपंतांना या ठिकाणी स्वयंभू महादेवाची पिंड भेटली म्हणून
या ठिकाणी मंदिराची स्थापना केलेली आहे. केदारेश्वर महादेव असं नाव देण्यात आलेलं आहे. त्यावेळी छत्रपती शिवराय अफजल खानाच्या भेटीला चालले होते. त्यावेळी सकाळी पहाटे लवकर उठून महाराजांनी या ठिकाणी रुद्राभिषेक करून नंतरचे बाकीचे कामं केले होते आणि शंभू महादेवाला साकडं घातलं होतं की यश दिवस आईबावांनी साकडं घातलं होतं तसं शंभू महादेवाला या ठिकाणी साकडं घातलं होतं. ते पाठीमागं बघू शकता. हे जे महाराजांचे सदर आहे पूर्ण सदर कार्यालय आहे. या ठिकाणी महाराजाचा मोठा दरबार हा रायगडवरती होता, तर छोटा दरबार ह्या प्रतापगडवरती भरला जायचा. या ठिकाणी सांगितलं होतं की जो फितूर होता खंडोजी खोपडा, त्याचा डावा पाय आणि उजवा हात महाराजांनी या ठिकाणी कलम करण्याची शिक्षा दिली होती, कारण तो अफजल खानाचा फितूर झाला होता असं सांगितलं जातं. प्रतापगडाची महाराजांनी निवड यासाठी केली होती की अफजल खानला मारण्यासाठी. जरी अफजल इथं आला तरी त्याला ह्या प्रतापगडला वेढा घालणं शक्य नाही, कारण प्रतापगडच्या एका बाजूला देश आहे तर दुसऱ्या बाजूला कोकण आहे. खोल अशा दऱ्या आहेत या साईडला, तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये. कडेलोट पॉइंट कडून पायऱ्या उतरून खाली चालत आल्यावर महाराजांचा अश्वरूढ पुतळा आपल्याला पाहायला भेटतो. पूर्वी याच ठिकाणी महाराजांचा राहता राजवाडा होता. हा पुतळा या ठिकाणी 30 नोव्हेंबर 1957 साली तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते अनावरण करण्यात आला होता. चंद्रलेखे वर्धिष्णु विश्ववंदिता शहासुनो शिवसय्या मुद्रा भद्राय राजते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. या ठिकाणी हा एक दरवाजा आहे, चोर दरवाजा. कसा बघू आपण. चोर दरवाजा आहे हा. खाली कोकणाकडे कुठं उतरतो ते आपण जाऊन बघूया. परत ह्या बाजूला बाहेर निघतो. बऱ्याच वेळेस काय होतं, ज्यावेळेस आपण प्रतापगडला येतो साधारणतः आपण पलीकडल्या साईडनं चालू करतो गड पाहायला आणि महाराजांच्या राजवाड्यापाशी म्हणजे अश्वरूढ पुतळा जो आहे ते स्मारक तिथपर्यंतच आपण येतो आणि मग गाईड लोक म्हणतात की त्या भागात आपल्याला जायला अलाउड नाही किंवा त्या भागात आपण जाणार नाही. त्याच्यामुळे काय होतं की गडाचा एक भाग जो काही 30% भाग आहे तो तसाच पाहिजे राहतो. आता हे बघा वॉच टावर पूर्णपणे तो बुरुज दिसतोय आपल्याला आणि ही जी तटबंदी आता उभ्या होत ह्या तटबंदी, ह्या तटबंदीच्या खाली एक अजून एक तटबंदी आहे बघा. तटबंदी अशीच हे डबल संरक्षण दिलेलं आहे या ठिकाणी महाराजांनी. हा पूर्ण इकडं बालेकिल्ला दिसतोय. तर ह्या साईडला बरीचशी झाडे आहेत, त्या बाजूला बरीचशी झाडे आहे म्हणजे इकडं पाण्याचे टाकं वगैरे आहे ते झाडीमुळं पूर्णपणे झाकून गेलेलं आहे. आणि विशेष म्हणजे इकडं लय काळ्या तोंडाचे आहेत ना, आपण त्याला वाननेर आहे तिकडे लय वाननेर. एका दुसरं असेल तर यायचं नाही या बाजूला, 4-5 जण असेल तर यायचं नाही, तर ते वाननेर पिक्चरच करतील आपला. तटबंदी हे डबल तटबंदी दिसते. असं आपण आता श्या मार्गाने पलीकडे असं तसं तिकडे जाणार आहोत आपण. तर आता आपण त्या बाजूनं बालेकिल्ल्यानं वरी आलेलो आहोत. तर ह्या पायऱ्याने खाली उतरून ह्या बुरुजाला असा फेरी मारून आपण पलीकडच्या तटबंदीला जाणार आहोत. म्हणजे कसं फक्त वॉच टावर पर्यंत आपल्याला प्रतापगड म्हणजे तेवढंच माहिती आहे, पण ही बाजू दुर्लक्षित आहे. बघा तुम्ही, आज मी पलीकडल्या साईडला एवढी गर्दी आहे पण ह्या साईडला गर्दी नाही, कारण ह्या बाजूचं लोकांना माहितीच नाही ह्या साईडला काय आहे नेमकं.
एक्झॅक्टली या साईडला कुठले कुठले पॉईंट दिसतात हे लोकांना बऱ्याच लोकांना माहिती नसतं. पुढे आपल्याला खाली जवळचं कोरं दिसतंय, हे पुढे सगळं महाबळेश्वर दिसतंय. पूर्ण महाबळेश्वर डोंगर लागले. मग तिथून बरेचसे दिसले नाही म्हणून डबल व्हिडिओ काढायचा प्रयत्न आहे. हा मुंबई पॉईंट म्हणजे सनसेट पॉईंट आहे. हा असं तिकडं आपण आलो की एलिफंट पॉईंट हा होतो तेव्हा इथे एलिफंट ह्या टोकाला आलो होतो आपण. तिथून हा एल्फिस्टन पॉईंट म्हणजे एल्फिस्टन म्हणजे पांगळा. त्या ठिकाणी ते समोरच्या डोंगराच्या दारेतून महाराज खाली उतरले होते जावळे. काल मी तिथं व्हिडिओ पण बनवला होता, सांगितलं बी होतं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये. त्याच्या पलीकडे तिकडे आर्थर सीट आहे, शेवटचं टोक म्हणजे आर्थर सीट. आर्थर सीट म्हणजेच बडी महल असं त्याचं नाव होतं, पण इंग्रजांनी त्याचं नाव परत बदलून आर्थर सीट असं केलं. हे काही थोडेफार बरेचसे पॉईंट दिसतात, बाकीच्या आतमध्ये लपलेले आहेत. झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, बोलतो मराठी, चालतो मराठी, केवळ्या जगात माय मानतो मराठी. इथे परत एक भुयारी मार्ग आहे. त्यात तटबंदीचा चोर दरवाजा म्हणलं तरी हरकत आहे ना. मागून पडून चोर दिंडी म्हणतो त्याला. मागून पडून चालतो. त्याला फेर आहे. इतकी बुलबुल आहे ना, पलीकडे गेले की अजून त्या दरवाजा तिकडे निघते. तिथे दरवाजा झाकला गेला पूर्णपणे जावळे बरोबर. बघा किती विशाल गुरुज आहे. चिलखती तटबंदी मी शब्द विसरलो होतो, भावाला आठवण करून दिली. आणि चिलखती तटबंदी म्हणतात. चिलखती तटबंदी गोलाकार आहे. आता आपण फिरू असायला पूर्णपणे बुजला गेला आहे. माती छोटा दरवाजा आहे, खालची दिंडी. इथं टेहळणी करण्यासाठी सैन्य फिरत असेल. आणि ह्या ठिकाणी दाट जावळीचं खोरं. महाराज नेहमी म्हणायचे की माझ्या राज्यात नुसते कल्पनेचे घोडेही नाचवणे अशक्य आहे. मोगल अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं होतं मी, बरं झालं पत्र. शिवरायांच्या पवित्र इतिहासाला उजाळा देण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न. आपण पण या गडाला नक्की भेट द्या. बघून झालेला आहे. एक प्रतापगड खूप छान आहे, किल्ला बघण्यासारखा आहे. व्हिडिओच्या माध्यमातून मी आशा करतो की तुम्हा सर्वांना बरीचशी माहिती भेटली असेल. आणि जर यदा कदाचित तुम्ही इथं आला तर तुम्हाला ह्या गोष्टीचा नक्कीच भरभरून फायदा होईल. असेच आगळे वेगळे गडकिल्ले नागरे वगैरे घाटवाट आपण नेहमी फिरत असतो. तर असेच तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या स्टोरी ऑन माउंटन्स या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे आम्हाला नक्की सांगा. तर आता आपण जात आहोत शिवकालीन खेडेगाव बघण्यासाठी. तो पण व्हिडिओ नक्की बघा. तर धन्यवाद मित्रांनो. जय जिजाऊ, जय शिवराय.